बोलवा काय म्हणते. नाही नाही माझ्या भूगोलाचा तास कवाच संपला. अरे त्या शाळेच्या वार्षिक अहवालाच्या पुस्तकाचं उद्घाटन आहे ना. हां त्याच्यासाठी थांबलो होतो मी. हा कोणतरी मुंबईवरून येणार आहे म्हणते पाहुणे. अरे ते हास्य जत्रेतला जोकर आहे कोणीतरी. हां नाव का नाव काहीतरी बरंच हलकट नाव आहे त्याचं. श्याम राजपूत नाव आहे त्याचं. हो अरे हेड मी नसतो घेत हलकट पाहुण्यासोबत सेल्फी गिल्फी. केवढं हलकटनेसपणाचं वाटते ते सेल्फी घेणं. ठेव फोन लय बोर करते माझी बायको. ओ फोटोग्राफर माझे फोटो काढतो बरोबर आले बाई माझे फोटो. या ना सर या प्लीज प्लीज खाली खाली हां या लाइटिंग होती बरोबर. खूप बरं वाटतंय तुम्ही आमच्या शाळेमध्ये आले. अरे इट्स ओके. एवढे मोठे. आनंद सर हे आलेत बरं का. नमस्कार. नमस्कारचं राहू द्या. यायले कायले बोलवलं तुम्ही तर म्हणे कोणतरी कॉमेडियन येणार आहे म्हणून. अहो हेच आहेत ते हास्य जत्रा लागतं ना सोनी मराठीवर हास्य जत्रा लागतं त्याच्यात हे दिसतात. अच्छा 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 हे पण यायला तुम्ही पाहिलं नाही हास्य जत्रेत कधी. अरे तुम्हाला सांगतो कारण का माय पोट्टन बायकोनं 24 तास ते हास्य जत्राच पाहत राहते. हे तर नाही दिसले मला त्याच्यात कधी. ऍक्च्युली काय आहे ते पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम यांच्या स्किट असतं बघा. त्यात तो तिसरा असतो बघा. तिसरा त्याच्यात कोणी तिसरा दिसनच नाही हो. दोघच दिसते ते. काही फोकण्या मारून आले नाही करत ते काम नाही करत. असं काय करतो तुम्ही. असं ते असतात ना ते असे उंच गुरुजी असं ते उंच बॉस ते उंच अँकर असे ओरडतात ते. अच्छा अच्छा ते होय काय. अरे ते क्यू द्यायला ठेवलाय द्यायला तिथं. अरे प्रॉम्प्टर आहे ते. अहो ते कसं आहे का ते चंगू मंगू आहे दोघं ते विसरले का मध्ये मध्ये प्रॉम्प्टिंग करते. तुम्हाला सांगतो भाऊ तुम्ही प्रॉम्प्टर आहे ना इथं तुम्ही स्क्रीन समोर नका येत जाऊ. तुमच्या हास्य जत्रेवाल्याला काही कळत नाही. प्रॉम्प्टर लोकांना सुद्धा ते ना कॅमेरामध्ये कॅप्चर करते स्क्रीनवर दाखवते. चांगलं वाटते का ते. तुम्ही प्रॉम्प्टर आहे तुम्ही ना विंगेत राहत जा लपून तिथून प्रॉम्प्टिंग करत जा तुम्ही. यायले कायले बोललो ते चंगू मंगूले बोलवायचं होतं ना. मस्त कॉमेडी करते ते. यायले ते चंगू मंगू याच्यासारखे फुकटात येत नाही का ते. अरे काय बोलून राहिले मी फुकटात आलोय का. नाही तुम्ही मानधन घेऊन आलेत ते सर असं बोलू नका. ऐका चंगू मंगू म्हणू नका. खूप सिनियर नाईट आहेत बरं का ते. असं नाही बोलावं. हो सिनियर असन ते तुमच्या घरचे. माया पोट्ट तेले चंगू मंगूच म्हणते. नाही सर असं करू नका सर. हे खूप मोठे कॉमेडियन आहेत सर आपल्याकडे आलेले आज. असं यायले वाटते कॉमेडियन आहे म्हणून. पण याच्याकडे पाहून कोणाला हसू तर आलं पाहिजे. अरे सगळी कॉमेडी तुला चंगू मंगूच करते ना दोघं. तुम्हाला नसेल वाटत मी कॉमेडियन पण लोक मला कॉमेडियन मानतात. मानतात लोकायले तर लाख वाटते हो. लोकायले तर गौरव मोरे पण कॉमेडियन वाटते. गौरव मोरे इतकं आवडतं ना मला. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. पुरं बाप मरतो काय मी. एकदम मला खूप आवडतो गौरव मोरे. त्याला प्लीज सांगाल मी त्याची खूप मोठी फॅन आहे. नाही सांगतो रात्री 9च्या आधी सांगेन मी त्यांना. काय नंतर आहे ना ते साजन विशाल यांची गाणी ऐकतात मग त्यांच्या स्वतःवर कंट्रोल राहत नाही. हा मग ते सगळ्यांना व्हिडिओ कॉल करतात. बरेच जण त्यांच्या फोनच उचलत नाही. पोपट होतो त्यांच्या. नक्की सांगा ते. सांगेन बसून घ्या आपण कार्यक्रमाला सुरुवात. नाही कार्यक्रमाला सुरुवात करू बा आपण. पण काय ना कार्यक्रमाची रूपरेषा सांगा बा मला. रूपरेषा विचारून राहिले. स्किट मध्ये वाक्य किती राहते विचारलं का तुम्ही कधी. फार बोलून राहिले. नाही मी काय म्हणतो मॅडम यायले ना स्किट मध्ये वाक्यात नसन देत. ते चंगू मंगू मध्ये विसरले का यायले फक्त बडबड करायला लावत असं. अरे काय लावलं तुम्ही चंगू मंगू 25 वर्षाची मेहनत आहे त्यांचे. ठीक आहे त्यांनी तुमच्या तोंडून चंगू मंगू ऐकून घ्यावं म्हणून घेतलेली आहे का. पण माया पोरगा त्याला चंगू मंगूच म्हणते मी काय करू त्याले. अरे मग वडण लावा ना तुमच्या पोराला. तुमचा पोरगा पण तुमच्यावरच गेलेला आहे. आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार म्हणा. मॅडम काय चाललंय. किती अपमान होतो इथे. गौरव मोरेची प्रॉक्सी मारण्यासारखं वाटून राहिलंय. आणि मॅडम तुमच्या एक लक्षात येतं का की ते मला तर मान देतच नाहीयेत
पण त्यांना चंगू मंगू म्हणून ते त्यांच्या पण अपमानच करतायत. नीट नाही. कळतंय मला ते सगळं. आता मी काय बोलणार ना, सिनियर पडतात ते मला. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. तुम्ही नाही, कार्यक्रम लवकर सुरू करा, कारण हे काही थांबतील असं मला काही वाटत नाही. खरं तर एवढा अपमान झाल्यानंतर मी तिथे थांबायला नको. नाही म्हणजे मी माफी मागते त्यांच्याकडनं. खरंच तुम्ही प्लीज जाऊ नका सर, माझ्या विनंतीला मान द्या. ठीक आहे. बसून घ्या. आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू. ए बने, पडदा उघड रे. चल समोर पाहना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर मुलांनो, आज आपल्या शाळेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने आपल्या शाळेच्या वार्षिक अहवालाच्या पुस्तिकेचं उद्घाटन करण्यासाठी आज आपल्याकडे खास पाहुणे आलेत बरं का. कोण आलेत ओळखा बरं? एक पोट्ट धड ओळखत नाही तुम्हाला. शूटिंग करून आलं तुमच्या विरोधात पोट्टे. अहो सर, ती त्यांची स्टाईल आहे. पोट्टे हे जे पाहुणे आले आहे ना, ते माया ओळखीची आहे. हा, बरोबर सन्मान द्यायचा येईल. हा, नाटकं नाही करायची याच्यासोबत. हा, माया ओळखीची आहे, लक्षात ठेवा. हो, इकडे आतापर्यंत तुम्ही मला ओळख दाखवत नव्हते आणि आता तुमच्या ओळखी खातर मी आलेलो आहे का इथे? तसं नाही. उठ्याला सांगितलं ना माया ओळखीचे पाहुणे आहे म्हणून, मग ते पाहुणेले त्रास देत नाही. नाही तर पोटीले डेंजर आहे. त्याला पाहुणे आवडले ना, दगड इकडे मारते ते. बोलतो अरे लय बेकार पाहुणे आहे ते. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेत, विनोदवीर श्याम राजपूत. खरं तर त्यांची ओळख करून द्यायची काही गरजच नाहीये. चला मग निघतो. नाही, तरी सुद्धा त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी मी आनंद सरांना विनंती करते. आनंद सर या. ओ मॅडम, माझी ओळख करून देण्यासाठी त्यांना कशाला सांगताय? ते माझी ओळख कायमची पुसून टाकतील. नाही, त्यांना कशाला सांगितलं? ते सिनियर आहेत ना, तो प्रोटोकॉल पाळावा लागतो जरा. तर पोट्यो, आपल्या इथं जे काय ते कॉमेडी गिमडी करायला आलेले आहे म्हणते, काय नाव त्याचं? विनोदवीर श्याम राजपूत आलेले आहेत. हा, जे कोणी आहे ते, तर ते कॉमेडी करते म्हणते एका शो. भाऊ या बरं, जोक सांग बरं पोट्टेल एखादा. जोक सांगू? मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी परफॉर्म करणार नाही. परफॉर्म करायला कोण सांगताय? जोक सांगा, लहान लेकराले हसते पोट्टे. हसा जरे काकाच्या जोकवर मारले गेले. असं नका बोलू त्यांना. नाही, असं नाही. समोर कोणीतरी लागतो ना. म्हणजे समोर पोट्टे बसले नाही का आमचे? अरे हसते. अरे सांगा ना एखादा हलकट जोक सांगा, लहान लेकर हसते. तुमच्या स्क्रिप्ट मधला सांगा. मारा पंच मारा ना पोट्ट्यावर. ठीक आहे. सांगतो. सांगतो. वा मॅडम तिकडे. नमस्कार पोरांनो. नाही, ठीक आहे. काय आम्ही 2 दिवस पाठांतर करतो, प्रॅक्टिस करतो, पण फक्त लक्षात एवढंच राहतो. पण हरकत नाही. काय मी या कार्यक्रमाला आज आलो कारण आनंद सर हे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यांच्या आग्रहा खातर मी इथे आलेलो आहे. अरे वा, मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. माझा दोस्त आहे. दोस्त आहे माझे. काय माझी कॉमेडी तुम्ही नेहमीच पाहता, पण आज आहे ना, आनंद सरांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू मी तुम्हाला सांगणार. अरे क्या आनंद सर आहे ना, कलेच्या प्रांतात रमणारा माणूस आहे. हा, कविता एकदम भन्नाट करतो हा माणूस. आनंद सर, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला कविता ऐकवली होती, ती कविता ऐकून दाखव पोरांना. चला म्हणून दाखव. अहो मी कुठं कविता करतो? भूगोलाचा मास्तर आहे मी. नाही, तुमच्या आग्रहा खातर मी आलो ना. आता माझ्या आग्रहा खातर तुम्ही कविता ऐकून दाखवली पाहिजे पोरांना. आनंद सर कविता ऐकून. अरे भले कुठं कविता येते हो, काही बोलून आले का? इज्जत नको घालून. असं नाही करायचं बरं पोरांना. तुम्हाला सांगतो, तुम्हाला कधी केव्हाही अडचण आली इंग्रजी विषयाची तर सरांना भेटायचं. इंग्रजीचा प्रॉब्लेम मला सरांना भेटायचं. गणितात हा बाप माणूस आहे. गणितात काही अडचण आली तर आनंद सरांना भेटायचं. मले कुठं गणितातलं इंग्रजीतलं काही ते काही फेकून आले का तुम्ही? हो सर, काही राज्य घेऊन आले का मार तुम्ही? नाही, असं नाही करायचं. बरं पोरांना, तुम्हाला सांगतो, आनंद सर हे माझे लहानपणीचे मित्र आहेत आणि त्यांना आहे ना मी अंड्या म्हणायचो. अंड्या. उद्या स्टाफ रूमला येऊन पोट्टे मला अंड्या म्हणाल. बेकार पोट्टे आहे. नाही, तुमची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढणार आहे. मॅडम सांगा ना. अंड्या सर तुम्हाला आहे ना बासरी वाजवून दाखवणार आहे. मला कुठं बासरी वाजवता येते हो? मग गिटार वाजवता अंड्या सर. गिटार कशी खाजवायची हे पण मला माहित नाही भाऊ. काही लोक इज्जत घालवतं मायाली. गप्प बसा ना जरा. काहीच येत नाही तुम्हाला? नाही, कुठं काय येते? फक्त अपमान करता येतो तुम्हाला. चुरू बोलता येतं. आल्यापासून पाहतोय नुसतं हाडतूड करून राहिले तुम्ही. मला अपमान करून राहिले माझ्या. अरे माझ्या तर पोरांना पण दमदाटी करून राहिले तुम्ही.
अरे तुम्ही शिक्षक आहे ना, कसं वागलं पाहिजे तुम्ही? पोरांना शिक्षणासाठी असं पोषक वातावरण दिलं पाहिजे. तुम्ही या शाळेत जसे गुरुजी आहे ना, तसा मी हास्य जत्रेत ते चंगूमंगू ज्यांना तुम्ही म्हणून राहिले ना, त्यांच्या स्किटमधला गुरुजी असतो. आणि त्यांच्या विनोद फुलायला मी पोषक असं वातावरण तयार करून देतो. बोलून राहिले तुम्ही पण. अरे एक क्रिया करणारा असतो आणि दुसरा प्रतिक्रिया देणारा असतो. त्यांच्या संगमाने कॉमेडीचं टायमिंग होतं. ही जी क्रिया प्रतिक्रिया आहे ना, यांच्या खेळ आमच्या हास्य जत्रेत रंगत असतो. आणि त्या खेळाचा मी एक महत्वाचा घटक आहे. कळलं का तुम्हाला? बोलताय. अरे सचिन तेंडुलकर जेव्हा छक्के मारत असतो ना, तेव्हा राहुल द्रविड त्याला सिंगल काढून देत असतो. त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं असतं. बोलून राहिले. वाह वाह श्याम सर, वाह. वा सर, लय मस्त बोलले तुम्ही. पोटे हो, पण यायचं म्हणणं काही मनावर घेऊ नका तुम्ही. हा, अरे माझे दोस्त आहे ना हे काय माहिती का, कधी कधी माई हसी मजाक करते, मी यायची हसी मजाक करतो. दोस्त आहे ना माले. चला एकेकानं निघा बरं, रांगेत घरी निघा सगळ्यांना. बे व्यवस्थित जा घरी. हा या सर, आपण ना सेल्फी काढू मस्त. मला ना सेल्फी काढायची तशी काही सवय नाही आहे. मी काय पाहुण्या घेऊन असं हलकट सेल्फी काढत नाही. पण माझी बायको म्हणते का सेल्फी काढून आणा म्हणून. या मॅडम सेल्फी काढू या. सॉरी हा सर. हसन हो सर, ते खवल्या मांजरावानी काय तोंड केलं असं. हसन जरा तोंड फाकवा. मजा आली.